नमस्कार, मी सहयोगिता आणि आपण पाहता चाळीसगाव डांगांची ओळख सुराज्य मराठी. पाहुयात आजची खबरं. पद्मश्री डॉक्टर मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशन, मोहन थुटे नेत्र रुग्णालय नारायणगाव, अमर शहीद फाउंडेशन व ज्येष्ठ नागरिक संघटना चिंबळी यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर चिंबळी पद्मावती माता मंदिर परिसरात नुकतेच पार पडले. डोळे तपासणीसाठी येणाऱ्या रुग्णांना मोतीबिंदू असल्यास त्यांना शस्त्रक्रियेसाठी त्याच दिवशी नारायणगाव येथे नेण्याची व्यवस्था केली जाते व मोतीबिंदू शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत केली जाते. तसेच रुग्णांना राहण्याची जेवणाची सोय केली जाते. तसेच कानाचा औषधे मोफत देण्यात येतात. सदर महिला शिबिरात डॉक्टर रवींद्र कानडे व डॉक्टर दीप्ती ठोसर यांनी दिली. तसेच कॉम्प्युटरद्वारे नेत्र तपासणी करून चष्म्याचा नंबर दिले जातात. चिंचोली येथील शिबिरात 105 रुग्णांची तपासणी केली व 6 रुग्णांना मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी नेण्यात आले. या शिबिराचे नियोजन व व्यवस्था अमर शहीद फाउंडेशनचे पुणे जिल्हाध्यक्ष माननीय श्री सुरेश कातोरे, उपजिल्हाप्रमुख माननीय श्री जितेंद्र निलतकर, सचिव माननीय श्री संतराम बवले यांनी केले. तसेच शेतकरी संघटनेचे खेड तालुका उपाध्यक्ष माननीय श्री कैलास बवले यांचेही मोलाचे सहकार्य लाभले. नेत्र तपासणी शिबिरासाठी ज्येष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष माननीय श्री रामदास बहिरड, उपाध्यक्ष माननीय श्री पुंडलिक वनकर, सचिव सुरेश कातोरे, सहसचिव मनोहर पाटोळे, खजिनदार गुलाब अडागळे, सल्लागार संदीप जाधव, ज्ञानेश्वर बनकर, आबा अडागळे, खंडागळे, इतर मान्यवर, बाबा अडागळे, मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते. डॉक्टर रवींद्र कानडे व डॉक्टर दीप्ती ठोसर यांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. रुग्णांना चहा पाण्याची सोय करण्यात आली होती. सूत्रसंचालन माननीय अमर शहीद फाउंडेशनचे जिल्हाध्यक्ष सुरेश कातोरे यांनी केले व आभार ज्येष्ठ नागरिक संघटनेचे सहसचिव मनोहर पाटोळे यांनी केले. कार्यक्रम संस्थेचे नियोजन व धन्यवाद पार पाडले. तालुक्यात असेच नेत्र तपासणी शिबिर अमर शहीद फाउंडेशनकडून घेतली जातील असे अध्यक्ष सुरेश कातोरे यांनी सांगितले. आणि मोफत काम करण्याचे काम त्यांनी केलेले आहे. आता आपल्या गावामध्ये सुद्धा डोळे तपासणी मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर हे मोफत केलं जाणार आहे. जर एखाद्याला पैसे द्यायचे ऐकतच नाही आणि ते जर पडले मोफत करायचं त्या ठिकाणी 100% त्यांचं नेत्र मोतीबिंदू शस्त्रक्रिया मोफत केली जाणार आहे. एखाद्याला चष्मा लागतोय तर चष्मा सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला मोफत दिला जाईल. एखाद्याचं काहीच ऐकत नाही पण त्याचं काही थोडंफार आहे, काय म्हणतात देणाऱ्याने ते जावे घेणाऱ्याने ते जावे त्याचा हात घ्या. आपण स्वतः थोडंफार या फाउंडेशनला थोडी मदत दिली पाहिजे. म्हणून घरी समजा एखादा चष्मा उतरलेला असला तरी त्याची किंमत जर बाहेर 300 रुपये असेल तरी तुम्हाला कमी हातपत्र त्या ठिकाणी मिळणार आहे. 100-130 रुपयापर्यंत दिला जाईल. हा विचार या ठिकाणी व्हावा. आपल्या सुराज्य मराठीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.